नौका खिलाड़ी का स्वागत है। दात्योरे और चिकलपाड़ा के बीच बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। सुमित और जतीन की जोड़ी मैदान के अंदर। अंपायर बिल्कुल इशारा कर रहे हैं। भुवनेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे। टप्पा खाने के बाद अगर देखें तो बिल्कुल उछाल था। बैकफुट जाके खेलने की कोशिश, रूप बना के खेलने का प्रयास बल्लेबाज द्वारा। बल्ले का अंडर किनारा विकेट कीपर की तरफ गेंद चली गई है और बिंदी गेंद के साथ भुवनेश ने एक बार फिर आगाज किया है। प्रमुख गेंदबाज के तौर पर भुवनेश गेंदबाजी कर रहे हैं। क्लीन बोल्ड, सोनार की एक लोहार की। बैकफुट पर खेलने का प्रयास किया गया। स्टंप के अंदर गेंद थी, गेंद अंदर, डंडी बाहर। पहला ब्रेक थ्रू भुवनेश ने अपने टीम के लिए दिलाया। बिंदी गेंद के साथ आगाज किया था और दूसरी गेंद पर बल्लेबाज सुमित को बैक टू द पेबल भेज दिया है। आउट फॉर डक। नंबर 3 पर बल्लेबाज बिल्कुल आपको तैयार होने चाहिए। जयेश को मौका मिला नंबर 3 पर। डीसीसी दात्योरे और जय महाराष्ट्र चिकलपाड़ा के बीच आज का ये 5वां मुकाबला है और काफ़ी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से। ये बहुत ही बेहतरीन और नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट। शेखर हमारे साथ जुड़े हुए हैं। स्कोर बुक में एक बार फिर बहुत सारी चीज़ें हैं इस टूर्नामेंट की दास्तान देखने के लिए। भुवनेश अगर देखें तो सफलता प्राप्त करते हुए पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया। नंबर 3 पर आप देख रहे जयेश, जिनके ऊपर रहेगी निगाहें। बहुत बेहतरीन खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक खेलते हैं, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा होता है। पेटर में बहुत सारे स्ट्रोक हैं, बहुत सारे होप्स लेके मैदान के अंदर उतरे हैं। फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, उसके साथ लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर, एक डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है। मिडाम दायरे के अंदर, स्क्वायर लेग के दायरे के अंदर, पॉइंट लेग का खिलाड़ी दायरे के अंदर। इस बार हवा में खेल दिया मिडन का खिलाड़ी दायरे के अंदर। बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी मौजूद है। क्या कैच? ओ करीबी मामला था, बिल्कुल करीबी मामला था। चौका या छक्का? बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का। जय का माइंडसेट बहुत अच्छा है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 6 रन। बल्लेबाज जयेश का खाता खुला है। इस प्लेइंग ऑन 6, स्कोर 6, लॉस ऑफ 1 विकेट। बैट्समैन आउट सुमित, आउट फॉर डक। इस बार जोरदार अपील, ज्यादा पीछे खेल गए हैं, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, एक्रॉस खोलने की कोशिश मैदान के अंदर। जयेश बैक टू द पेबल चले गए। देखें तो पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक और उसके बाद में ज्यादा आगे नहीं आए और इसके कारण देखिए विकेट के सामने पाए गए हैं। सेकंड विकेट, जयेश बैक टू द पेबल। जयेश ने बनाए 6 रन। स्कोर अगर देखें तो 6 रन 2 विकेट के नुकसान पर। थोडा ड्रॉ केला जाईल। मला वाटतं सर्व संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या विठ्ठलवाडीचे सुपुत्र आदरणीय कुंदन गणेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे। त्यांचे मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। धावफलक दबा 6, बॅटर 4थ्या क्रमांकावरती जितेन। आता बघा सुमित बाद झाल्यानंतर काय झालंय, जिंकायचं आहे, निश्चित जिंकायचं आहे, परंतु जतीन, त्यानंतर जयेश आणि आता जितेश। जतीन मैदानावरती आहे, जयेश बाद झालाय, सुमित डगआउटमध्ये परत आहे। 2 गडी बाद, धावफलक दबा 6। गोलंदाजी मार्कवरती आहे भुवनेश। डावखुरा फलंदाज यावेळेला स्ट्रायकर एंडला असेल जितेश। जतीन नो स्ट्रायकर एंडला। हवे चेंडू आहे पॉइंटमध्ये, खराब क्षेत्ररक्षण। संदीपनं झेल सोडलाय। आता त्याने झेल सोडला की मॅच सोडलाय ते नंतर कळेल, परंतु हा झेल सोडलाय आणि नेहमीच म्हणतं की पकडा कॅच आणि जिंका मैच, पकड़ो कैच जीतो मैचेस। फिलहाल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन द रेज खेलने का प्रयास, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई। पॉइंट पर संदीप ने कैच छोड़ा, मौका बिल्कुल था। अच्छी गेंदबाजी भुवनेश द्वारा, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा, विकेट कीपर ने बहुत अच्छी विकेट कीपिंग की। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर में एक सिक्सर जरूर आया था। स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान पर। मथाणे संघ, उज्ज्वल मथाणे टीमचा कॅप्टन। मला वाटतं हा तिसरा कॉल असेल प्रत्येक टीमसाठी। बाकी सर्व संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत। उज्ज्वल मथाणे टीम कॅप्टन प्लीज।
अमित अमित पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर यायचंय किंवा एक प्रतिनिधी पाठवा. आम्ही एक 2-3 मिनिटं या ठिकाणी वाट बघणार आहोत, नाहीतर मग कॅमेऱ्यासमोर निश्चितच ड्रॉ केला जाईल, कारण वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. अमित पाटील, आपल्याला विनंती आहे, आपण चला लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. यश या ठिकाणी येतोय, अर्थात अगदी 2-3 मिनिटांमध्ये ड्रॉ केलं जाईल. एक ओव्हर तोपर्यंत आपण पाहूया मैदानात काय घडतंय, काय बिघडतंय. अत्यंत महत्त्वाचा सामना जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि त्याचबरोबर DCC दातिवरे. पंढरी पॅडी नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, यापूर्वी अण्णाचा उल्लेख झाला होता. अमित, सामना क्रमांक 5, डे 2, दुसऱ्या दिवसाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती पॅडी, स्ट्रायकरला फलंदाज सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता जितेश. चांगला फटका सुंदर पद्धतीने खेळाय, परंतु लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पाहूया काय घडतंय. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. खराब क्षेत्ररक्षण झालंय. तिसरी धाव घेणार का, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, पाहूया. 2 धावा पूर्ण होत आहेत. लॉंगा पाणी लॉंगा अंद, तिथे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही बॅटरनी यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या ते 7 आणि दुसऱ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवरती पॅडीच्या वरती थोडंसं आक्रमण झालं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 9 वरती. याला तितकंसं चांगलं टायमिंग नाही. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण होईल. एकेरीने धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 2 गडी बाद 10, भागीदारीची आवश्यकता आणि 2 गडी अगदी आपण बघितलं स्वस्तात बाद झाले आहेत. पहिल्यांदा बाद झाला सुमित, आपला भोपळा पडू शकले नाही आहे. त्यानंतर जयेशला स्टार्ट मिळाला होता, एक षटकार घेतला होता, त्यानंतर तो संयमाने खेळू शकला असता, परंतु तसं झालं नाही आहे. फलंदाज बाद झाला. बॅकफुटला खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा अत्यंत सुंदर चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता, खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंगामध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, परंतु त्यापेक्षा चांगली कामगिरी दोन्ही बॅटर करतायत. चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 12 वरती. खेळामध्ये आपण पाहूया पुन्हा एकदा किती वाजले ते देखील महत्त्वाचं आहे. 2 वाजून 54 मिनिटं झालेत. सामना क्रमांक 5 इथून आपण करणार आहोत अगदी थोड्याच वेळात. या षटकानंतर ड्रॉ 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक करते 12, 2 गडी बाद 12. आता जतीन आणि जितेश ही जोडी मैदानावरती. चेंडू चांगला खेळलाय, सुरेख पद्धतीचा फटका कबरच्या दिशेने पाठला केला जातोय. आउटफील्ड सुपर फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती जबरदस्त आक्रमण. धाव मिळते 4. चौकार, खणखणी चौकार. Much needed boundary for the batting side. Now score moves on 16 for loss of 2 wicket. पैडी अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करते जतीन इज प्लेइंग 1-6. इस बार अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए. देखिए जो ट्रिगर मूवमेंट आपको मैं बताऊंगा, जब ये स्ट्रोक खेल रहे उससे पहले अगर देखें तो उनका पिछला पैर स्टंप की तरफ जा रहा है और ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदबाजी. वाइड यॉर्कर डालने का जो प्रयास कर रहे हैं पैडी, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या 17. इस ओवर में अभी तक 10 रन आए हैं. पहले ओवर में 7 रन थे और ये बहुत महत्वपूर्ण आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. यहाँ भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई. ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया था. गेंद बिल्कुल आप देख रहे हैं दूसरी के लिए पलट गया. खतरा हो सकता है. रन आउट के तौर पर क्या बल्लेबाज आउट होने वाले हैं, लेकिन अंपायर जो है वो तीसरे अंपायर की तरफ चले गए. थर्ड अंपायर आशुतोष व्यवहारे, टीबी अंपायर. जिससे तुम्हाला यावं लागेल. नॉट आउट. विरलनर पाण्याची आवश्यकता. स्टंपसाठी पाणी पाहिजे का, प्लेयरसाठी पाणी पाहिजे. जहाँ अगर एक बार दे गई तो वह खतरे की घंटी थी, लेकिन गेंद हाथ में होना बहुत जरूरी. थोड़ी हड़बड़ाहट, थोड़ी जल्दबाजी मैदान के अंदर विकेट कीपर की तरफ से रही है और इसके कारण
अंपायर ने देखिए नॉट आउट का इशारा किया। इंपॉर्टेंट मैच, जलपान के लिए खेल रुका हुआ है, पानी की जरूरत है मैदान के अंदर। जितेश खेल रहे कुल मिलाकर 6 पर, जतिन ने रन बनाए 7। यहाँ से एक साझेदारी पनपती भी तीसरे विकेट के लिए और बहुत महत्वपूर्ण साझेदारी है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ, तो ऊपर का सत्र ड्रॉ किया जा रहा है। इथे अगदी थोड्याच वेळात प्रमोद आमच्याबरोबर जोडले जातील, ड्रॉ केला जाईल। या ओव्हर नंतर आपण ड्रॉच्या दिशेने जाणार। दुसऱ्या षटकाचा खेळ आणि सर्व कर्णधार या ठिकाणी दाखल झालेत। मॅच सुरू करणार पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय। जलपानासाठी खेळ थांबलाय। धावफलकावरती एकूण डाबा 19, 19 पर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर। यस कॅमेरामॅन, मी विनंती करेन की आपण फोकस करावं। तरी आपण ड्रॉ या ठिकाणी टाकणार आहोत। जसं प्रत्येक कर्णधाराला या ठिकाणी समंजसपणानं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी हे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात। कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं विजयी संघ या संघाला मात्र आपण पाहतायत फर्स्ट लॉट्स आपण पाहतायत बाय। तदनंतर आपण पाहू शकाल सेकंड ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतोय। मथाणे हा संघ सुद्धा आपण पाहतायत यावेळेला बाय। आणि तिसरा जो लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स सरावली या संघाला सुद्धा बाय आपण पाहतायत। म्हणजेच चौथ्या आणि 5व्या क्रमांकाची जी मॅच आहे ती मात्र आपण पहिली खेळवणार आहोत। ती असेल त्रिश अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकणार आहोत एका साईडला असेल संघ जागमाता रावळे। अशा पद्धतीने मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीने मात्र आजचा हा सेकंड राऊंड आपण पाहिलं तर डायरेक्ट जे 3 संघ आहेत ते मात्र थर्ड राऊंडमध्ये क्वालिफाय, सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय झाले आणि थर्ड राऊंडमध्ये त्यांनी प्रवेश केला। आणि पहिला जो सामना असेल तो मात्र या ठिकाणी आपल्याला खेळावा लागणार आहे। 2 संघांच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत एका साईडला जागमाता रावळे, त्रिश 11 अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी। चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत आणि आपण लगेच या ठिकाणी टॉस करूया। जागमाता रावळे संघाचा कॅप्टन कल्पेश पाटील या ठिकाणी आहेतच। त्रिश अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे। तर सामने 4 षटकांचे राहतील आपण पाहणार आहोत। कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं बॅड लाईटचा कोणत्याही संघाला सामना करावा लागणार नाही म्हणून 2 संघ आपण डायरेक्ट 5व्या दिवसामध्ये घेऊन जाणार आहोत। प्रमोद, सर्वात महत्त्वाचं काय की 4 षटकांच्या खाली यायचं नाही असं या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे। त्यामुळे ती वेळ संध्याकाळची होती, सूर्य अस्ताला जात होता, त्यामुळे तिथे तो खेळ थांबला। मी रावळे संघाच्या कॅप्टनला विनंती करीन टॉससाठी यायचे। रावळे संघाचा कर्णधार वेळ मैदानावरती जास्त जाणार याची काळजी घ्या। तुम्ही जेवढा वेळ घेणार तेवढंच या ठिकाणी तुमचं नुकसान पडेल, कारण का लवकरात लवकर आपण 6 वाजता सूर्य मावळतो, ही सगळी गोष्ट लक्षात घ्या। रावळे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे आणि त्याचबरोबर बाप्पा मोर्याचे सर्व खेळाडू आपण सर्वांनी मंचावरती यायचं आहे। मैदानात जास्त वेळ जातोय बॅटर येण्याकरता, त्यामुळे प्लीज लक्ष द्या। बॅटरला पॅड तर बांधायची नाही आहेत, वेळ का घालवताय, वेळ घालू नका प्लीज। धावफलकावरती आपण धावा संख्या पाहू शकतो 19 आणि हा हैट्रिक बॉल है। कीर्तिमान के दहलीज पर रितेश लगातार 2 झटके दिए हैं, हैट्रिक ऑन। नंबर 6 पर विनायक।
सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, लेकिन अगर देखें तो खड़े खड़े खेलने की कोशिश, बल्ले कानूनी किनारा, गेंद बाउंड्री रन के बाहर जाते भी 4 रनों के लिए चौका। अमरदीप चैंपियन ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन करने वाली ये खिलाड़ी है, कमाल का प्रदर्शन रहा था, लाजवाब कंट्रीब्यूशन। और फिलहाल अगर देखें तो ये 4 रन मिले हैं, ये हैट्रिक बॉल था जहां चौका आया है, गेंद बहुत अच्छी थी। बाकी का 7 बल्लेबाज विनायक को मिलता हुआ। स्कोर अगर देखें तो रन संख्या 23। रावळे संघाचे कॅप्टन आपण मंचावर दिया, जाकमाता रावळे टॉससाठी यायचे। ओ प्लेड ऑन, टप्पा खाने के बाद उछलता आंसर पर खेलना चाहते थे, बल्ले का एक बार फिर अनुरी किनारा और सीधी गेंद स्टंप के ऊपर टकराती भी। चार गेंदों का खेल है, उसमें 4 रन भी आए हैं और 3 विकेट, 3 शिकार रितेश ने की है। तो फॉर्म अच्छा चल रहा है, जब चैंपियन ट्रॉफी में अच्छा कर रहे हैं तो एक बार इसका फायदा इस सीजन में इनको मिलता बा। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रितेश की तरफ से। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 23 रन, 5 विकेट के नुकसान पर। बोनिश ने 2 विकेट चटकाए थे, रितेश ने 3 विकेट। और रितेश की बात करें तो यंग खिलाड़ी है और एक अच्छी गेंद, युवा खिलाड़ी, नौजवान, जिनकी उम्र है 16 साल की, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। देखिए आने वाले दिनों में इस तरह के गेंदबाज अगर हमको मिलते हैं तो सफाली से और एक ऐसा बंदा जो है वो बड़े मंच पर जाके अच्छा प्रदर्शन कर सकता है। इससे पहले बहुत अच्छा प्रदर्शन किया था रितेश निजाई ने, और चैंपियन ट्रॉफी खास करके इसी सीजन में अमरदीप जलसार चैंपियन ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन। और एक अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी, आउट। चौथे विकेट का पतन। इस ओवर में गेंदबाज ने के 4 शिकार, किया पलटवार और कहा रंग भरने के लिए हम भी तैयार। रितेश निजाई जो अमरदीप जलसार चैंपियन ट्रॉफी में सबसे बेहतरीन खिलाड़ी साबित हुए थे इस प्रतियोगिता में, आज के इस मैच में तीसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं, तो 4 विकेट चटकाते हुए 4 शिकार। एक्सीलेंट बॉलिंग। नमंदमाई शिकलेली नव्हती का, नमंदमाई अडाणी होती का, नमंदमाई शिकलेली नव्हती का, नमंदमाई अडाणी होती का, पालघरच्या स्टेशनापासून पदबतीचे नाक्यापर्यंत संगती। एक सर्वांनाच विनंती, सेलिब्रेशन झाले, चला आपापल्या जागेवरती। त्याचबरोबर बॅटर आपण तयार राहा, एवढा वेळ घेऊ नका, वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। यानंतर होणारा सामना बाप्पा मोरया संघ सज्ज आहे, तर त्याचबरोबर जाकमाता रावळे संघाचा कॅप्टन आपण लगेचच मंचावरती यायचे, टॉस केला जाणार आहे, कारण आज 2 टीम याला क्वालिफाय होतील। 4 षटकं आणि 20 मिनिटं कंपल्सरी असणार आहे, त्यानंतर आपण वेळ लावणार आहोत। वेळ आणि खेळ कधी बदलण्याचा नियम नाही, त्यामुळे घड्याच्या काट्यावरती लक्ष ठेवा, टाइम इज मनी। आपण नंतर वेळ लावणार आहोत, निश्चितच वेळ अत्यंत महत्त्वाची असेल। सुरेख सुंदर गोलंदाजी, बोनेचं हे दुसरं षटक आहे। पहिल्या षटकात आपण बघू शकता अप्रतिम मारा केला, 7 धाबा दिल्या, 2 गडी बाद केलेत, त्यामुळे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये आता अमूलाग्र बदल देखील झालेले आहेत। धापल करती 23। ओहो, अप्रतिम मारा, म्हणजे एका बाजूला आपण बघितलं तर रितेश निजाईनं चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर भोनेशची कामगिरी देखील अतिशय उत्कृष्ट आहे। पहिल्या षटकात त्यानं 7 धाबा दिल्या होत्या, 2 मोहरे टिपले होते आणि आता भोनेश मैदानावरती पुन्हा एकदा आलाय। भोनेश वैद्य यावेळेला अप्रतिम गोलंदाजी, 2 डॉट बॉल त्याने टाकलेत। मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू मात्र नो मॅच लँडमध्ये पडणार यात काही शंका नाही आहे। एकदा पूर्ण केला, दुसरा त्याचा प्रयत्न होतोय, ओहो हो, भाऊ चेंडू पुढे टाकायचं, तू मागे टाकतोय, थोडा उलटा यावेळेला थ्रो आला, परंतु 2 धाबा पूर्ण होत आहेत। क्रिकेटमध्ये हे होत असतं, म्हणजे त्याला काय असं करायचं नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये ती चेंडूची ग्रीप होती, चांगली नव्हती, त्यामुळे चेंडू पुढे या ठिकाणी थ्रो करण्यापेक्षा तो मागेच गेला। धापल करती, एकूण धाबा आहेत 25, 5 षटक पूर्ण झाले, 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। सुंदर गोलंदाजी, युवा खेळाडू चांगली कामगिरी करतायत, सफाळीचे भविष्य उज्ज्वल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे।
आज प्रभावित केलं होतं रितेश निजाईनं अप्रतिम मारा केला. यापूर्वी आपण बघता जलसा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील त्याची कामगिरी प्रभावित झाली. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. त्यावेळेला देखील टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे. क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा आरामात पूर्ण होतील. 2 धावेने धावसंख्या पोहोचली 27 वरती. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असलेला सामना क्रमांक 5. यावेळेला धाव सरासरीचा विचार केला तर जवळपास 5च्या आसपास किंवा 5च्या वरचे आहे, जास्त नाही आहे. या षटकाचा विचार करत शेवटचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. मी पुन्हा एकदा जागमाता रावले संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉसबॉक्समध्ये यायचे. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा विराल नायर यांच्याकडून. धाबल करती धावा होत आहेत 28 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जागमाता रावले कमीत कमी तुमची अनाउन्समेंट 6 ते 7 वेळा झालेली आहे. षटक पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल, नाहीतर पॅनलाइज केले जाईल. लाईव्ह जर बघत असाल तर निश्चित आहे का, किंवा इथे तुम्ही मैदानात असाल तर निश्चित आहे का. रावळे संघाचे कॅप्टन चला टॉससाठी यायचंय. नयन घरत मंचावर या लवकर परत. धावपल करते धाबा आहेत. एकूण 5 षटकांचा खेळ, एकूण 4 षटकांचा खेळ. यानंतर हे 5वं षटक मैदानावरती सुरू होईल. 4 षटक संपले. धावपल करते धाबा आहेत त्या एकूण 29 धाबा धावपलवरती आहेत. का मारा केलाय, तिखट मारा केला. आता शेवटच्या षटकामध्ये बघूया कोणाला पाचारण केलं जात आहे. देवेश. आता बघा इथे बोनसला तुम्ही वापरू शकाल, ऑप्शन निर्माण होतात. त्यानंतर रितेशला तुम्ही 2 षटकांचा कोटा देऊ शकता. ऑप्शन निर्माण झालेत, परंतु एक प्लॅन बनला, योजना बनली. अप्रतिम कामगिरी मैदानावरती बोनसकडून. धापल करती धाबा आहेत 30. आखून टप्प्याचा चेंडू, चुकीला नाही माफी आणि रिकी पॉन्टिंगची करून कॉपी. पुलची परिभाषा केली सोपी. चेंडू झाली सीमारेषा पार. षटकार. जे युवा खेळाडूने नाही केलं ते पोटी प्लेचे खेळाडू मैदानावरती करतात. निलेश वो कह रहे कि शेर कभी भी अगर बूढ़ा होता है तो घास नहीं खाता, शेर होता है. इस बार भी अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी मौजूद. सुंदर फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग बॉडी लाइन पर. उच्च कोटि का खेल. ये क्या कर रहे हैं, बीच मैदान कबड्डी हो रही है. फील्डर भी अगर देखें तो बॉडी लाइन पर मौजूद है. उनका नाम है पैडी पंडरी, वो भी 40+ के खिलाड़ी है. लेकिन मैदान के अंदर ये दोनों खिलाड़ी क्या कर रहे थे, रन बन सकता था. हाँ, या ठिकाणी टॉस देखील आपण करणार आहोत. रावळे संघाचा कॅप्टन दाखल झालेला आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे बाकी काय प्रश्न विचारणार नाही आहोत. फक्त टॉस झाल्यानंतर निर्णय फक्त इथंच सांगायचा आहे. यावेळेला रनआउटसाठी किंवा बाउंड्रीसाठी. ओके, पहिल्यांदा बाउंड्री आपण बघूया ना. पहिल्यांदा आपण बाउंड्री बघणार. त्यानंतर मैदानात काय घडलंय मध्यावरती आल्यानंतर ते देखील बघणार आहोत. टॉस देखील केला जाईल. अमोल 11 बाप्पा मोर्या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम यावेळेला निर्णय घेतलेला आहे. बॉडी लाईनवरती या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता रनआउट आपण बघणार. अजून एक दुसरी प्रक्रिया आहे, कारण एकाच वेळेला 2 घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच थोडं टीव्ही अंपायर थोडे बिझी राहत आहेत. बाप्पा मोर्या संघानं टॉस जिंकलाय. या 2 धावा झाल्या असत्या, परंतु दोन्ही बॅटर मैदानावरती जर बघितलं तर म्हणजे मैदानावरती मध्ये येऊन थांबले होते. निलेश आउट. एक लेजंड खेळाडू आहे, खूप योगदान क्रिकेट करता, चांगली बॅटिंग करत होते मैदानावरती. मग अशा वेळेला आपल्याकडे आणखीन काही ऑप्शन होते. एक तर ते दुसरी धाव पूर्ण करा, त्यासाठी पळा, किंवा एक विकेट तुम्हाला सॅक्रिफाईस करायचं होतं. परंतु ते दोन्ही ऑप्शन न घेता या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या मध्यवर्ती येऊन थांबल्या आणि मग क्रॉसिंग न करता तुम्ही थांबला तर थोडासा अपघात पण होतो. निलेश निराश असेल. एवढी चांगली सुरुवात त्याने केली होती. हाही फटका चांगला होता. पॅडीचं क्षेत्ररक्षण चांगलं केलं, नाहीतर हाही चेंडू सीमारेषा पार गेला असता.
पॅडी दोन्ही 40+ खेळाडू आहेत निलेश आणि पॅडी. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 37-37. नवीन बॅटर मैदानावरती येतोय मिथून. क्रमांक 9 वरती 7 गडी बाद झालेत. सामना सुरू आहे चिखलपाडा आणि दातेवरी या दोन संघादरम्यान. दातेवरी संघ क्षेत्ररक्षण करत असताना चिखलपाडा संघ बॅटिंग करतोय मैदानावरती. अत्यंत महत्वाचं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती देवेश मिथुनसाठी. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज जितेश अजूनही तग धरून आहे. तीच या ठिकाणी मला वाटतं मनामध्ये शंका होती मी सेट झालेलो आहे तर स्ट्रायकर एंडला जाऊ का. या बैला चेंडू कळलाय अप्रतिम फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. हो 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 काय पकडलं झेल. चौथ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला का ते पाहूया. तिसरा विरळ नाड पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाच्या दिशेने जात आहेत. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. जावा मी पुण्यात. डीजे थांबा जरा. आशुतोष व्यवहारे आपल्याला विनंती आपण या ठिकाणी समर्जन कक्षामध्ये यायचे. आशुतोष व्यवहारे बघूया काय घडलंय. परंतु चांगली गोष्ट काय केली तुम्ही तिसऱ्या पंचांकडाला कुणाचं नुकसान होऊ नये याकरता आणि 1 2 3 चौथ्या प्रयत्नात झेल पकडला होता. पण तिसऱ्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं तर बॉडी लाईनवरती त्याचा पाय स्पर्श करतोय त्यामुळे षटकाराची नोंद षटकाराचा इशारा मैदानावरून झालेला आहे. धावफलक धावा 43. दिवेश आपल्या बॉलिंग मापावरती पुन्हा एकदा सज्ज असेल. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया. लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी फंबल होते में फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक पर सेकंड. नाउ स्कोर वाज ऑन 45 फॉर लॉस ऑफ 7 विकेट. 45 रन 7 विकेट के नुकसान पर दिवेश ये आखिरी ओवर डाल रहे हैं. ऑफ साइड पर फ्लाइंग स्लिप 1 पॉइंट एक एक्स्ट्रा कवर एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर लॉन्ग ऑन मिड विकेट और सामना करेंगे बल्लेबाज मिथुन. इस बार अच्छा स्ट्रोक है. तारा बंडल में गेंद है. चली गई गेंद बॉलर के बाहर. हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बॉलर के बाद 6 रन. माझ्यासाठी झाला या खेळ जितिंदा पाहिला येरवडा जेल. स्कोर 51 रन पूरे हुए चिखलपाड़ा टीम के. 50 अप. इस बार हवा में और एक अच्छा स्ट्रोक है. क्या बात है. खिलाड़ी मौजूद सुंदर फील्डिंग. वही खिलाड़ी है पैडी. इनके लिए बिल्कुल मुश्किल की घड़ी थी लेकिन क्या जबरदस्त फील्डिंग का नजारा. और तीसरे अंपर आज तीसरे अंपर बिजी हो जाएंगे और बहुत अच्छा काम किया आपने. बिल्कुल अच्छा काम किया. कोई डाउट है आप बहुत दूर खड़े हैं वहाँ से तो बिल्कुल क्या हो रहा है वो नहीं दिख पाएगा तो बिल्कुल तीसरे अंपर की तरफ जाना बहुत जरूरी. आशुतोष व्यवहारे अभी बिजी हो रहे हैं लेकिन अच्छी कमबैक इस ओवर में. देवेश के ओवर में 3 बड़े स्ट्रोक आए हैं. शानदार बल्लेबाज मिथुन की तरफ से. थोड़ा डिसीजन पेंडिंग है और कितने रन बनेंगे ये देखना बहुत जरूरी. आशुतोष 3 रन मतलब अच्छी फील्डिंग पैडी द्वारा दूसरी बार इन्होंने की है. मैग्निफिसेंट फील्डिंग शानदार फील्डिंग का नज़ारा. स्कोर अगर देखें तो 5 ओवर का खेल समाप्त. 5 ओवर के बाद 54 रन और बेहतरीन बल्लेबाजी मिथुन की. जीतने के लिए 55 रनों का लक्ष्य 55. एकूण 55 धावांचं आव्हान आहे. मॅचमध्ये कमबॅक चिखलपाडा संघाचं झालंय. आता ते वेलकम बॅक आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा या मंचावरती अर्थात चिखलपाडा सर्व चला मैदानावरती आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. अंकुश सर्व खेळाडूंना घेऊन चला मैदानावरती कारण अजून 2-3 मॅच शिल्लक आहेत. तर जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान आहे. सामन्याचं चित्र काय होईल या सामन्यात काय घडणार आहे काय बिघडणार सांगण्यासाठी पुन्हा एकदा मंचावरती समर्जन कक्षामध्ये हलकासा बदल करतोय. धावतं वर्णन घेऊन येत आहेत
प्रमोद शेडगे. तर मागच्या षटकात शेवटच्या षटकात दिबेशच्या गोलंदाजीवरती हल्ला झाला. 24 धावांचा गल्ला बॅटरने या ठिकाणी जमवला आणि आत्ता पण या इनिंगमधलं आपण बघितलं तर सर्वात मोठं षटक होतं, महागडं षटक होतं. प्रमोद शेडगे जॉईन होत आहेत मायक्रोफोनवरती. चला क्षेत्र सजून घ्या. DJ RB Mix. Follow Gachia. Download from BollywoodMusic.com. थँक्यू आशिषजी. धन्यवाद प्रशांत आदवडे सर यांचा आवाज आपण ऐकतायत. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. वेळेचं बंधन ठेवायचं आहे कारण 3:15 वाजलेत घड्याळात आणि 5:30 पावणे 6च्या अगोदर मात्र सामने कव्हर झाले पाहिजेत. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ व्हायचं आहे. DCC दातिवरे स्वतः प्रफुल्ल जी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप किणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच ड्रॉ आपण या ठिकाणी लॉट्स टाकले गेले. ज्या पद्धतीने अतिशय सुंदर लढत या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. कडवी झुंज. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. वेळ कुणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. आणि मी चिखलवाडा संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका, बाजूला थोडंसं टीम मीटिंग आपण करू शकता. अजून आपल्याला 3 दिवस सातत्याने ही खेळपट्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला रितेशने अप्रतिम कामगिरी करत आपण पाहत आहेत. सातत्य पुन्हा एकदा मात्र त्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तोच मात्र यावेळेला क्लास पुन्हा एकदा दर्शवत असताना आपण पाहत आहेत. यानंतर होणारा सामना जागमाता रावळे संघ 2 हात करणार आहे. 30-11 अमोल बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाला. बाप्पा मोरिया चषक आपण पाहत आहेत. 2023चं शानदार आणि दमदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. DCC दातिवरे संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. दातिवरे अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल. चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. जय महाराष्ट्र चिखलवाडा संघ यावेळेला आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना सामन्याला सुरुवात सँडी निजाई आपण पाहतायत स्ट्राईक एंड कडे. बरीच अर्धशतक मात्र ज्याच्या नावावर आपण पाहतायत हार्दिक भोईर. आज हार्दिक भोईरची कमी यावेळेला जरूर जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर आणि ऑलराऊंडरची भूमिका सातत्यपूर्ण आपल्याला स्वीकारणारा आज मात्र हार्दिक प्लेइंग 11मध्ये नाही आहे. यावेळेला आपण पाहतायत मिस्टर सँडी आपल्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी नवनाथ पाटील अर्थातच नानू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले ॲज अ ऑलराऊंडर. व्यंकुश म्हात्रे एक पाऊल पुढे मात्र आता सामाजिक कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली.
चिखलपाडा संघ जर विजयी झाला तर संदीप पाटील आणि धनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. संघाची धावसंख्या शेखर किणे आपल्याला दर्शवत आहेत की 1 वर जाऊन पोहोचले गेले. अकाउंट ओपन झालं. जतीन किणे एका साईडला मात्र अप्रतिम चांगलं डिजिटल स्कोरिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर साहिल पाटील एक सुपर्ब ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. दोन आमचे कॅमेरामॅन प्रत्येक चेंडूला कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना पाहायला मिळत आहेत. बंटी कुंभार अँड मुनीत कुडू. यावेळेला सरळ बॅटने सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने साईड स्क्रीनच्या जवळ जाऊन मात्र चेंडू आदळला गेला. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम बाप्पा मोरया. चषक चौकार. पाच धावा फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलाय परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि रितेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. एक प्राइजलेस विकेट गॉन. चला बॅटर जरा लवकरात लवकर आपण थोडंसं मार्गस्थ व्हायचे आहेत. कृपया करून टाइम आउटचा नियम तर या ठिकाणी नाही आहे परंतु तेवढा वेळ मात्र तुम्ही दौडू नका. एकच खळबळजनक मात्र आपण पाहिली तर विश्वचषकामध्ये एंजेलो मॅथ्यूज या खेळाडूला मात्र आपण पाहू शकलात. टाइम आउटच्या नियमाने त्याला बाद दिलं विश्वचषकामध्ये आणि थोडीशी कुठेतरी मात्र प्रेक्षकांची जरूर निराशजनक प्रेक्षक झाले की शकीब अल हसनने मात्र तो डिसिजन थोडासा मागे घेतला असता, रिव्हर्स घेतला असता तर कदाचित त्याची मात्र पाठ थोपटली असते परंतु टीकास्त्र झालं आणि शकीब अल हसन मात्र स्पोर्ट्समॅनशिप नाही आहे अशा पद्धतीने मात्र त्याच्यावर बोटे दाखवले गेले. म्हणून क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम क्लास टायमिंग. काय फटका यावेळेला खेळला गेला होता. हेमंत यांच्या बॅटमधून येणारा हा एक क्वालिटी दर्जाचा चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. दातिवरे संघ आपण पाहत आहेत 31-4 असा मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दातिवरेच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. 31 जानेवारी तर 4 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळेल. पेंडूबाबा चषक 2024चा शानदार आयोजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 10 धावा. जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस DCC दातिवरे. दातिवरे क्रिकेट क्लब अर्थातच DCC आपण पाहत आहेत. नवनाथ पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलवर चेंडू होता. सरळ बॅटचा उपयोग करत असताना ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला मिस्टर राहुलने. उंच सकल बांध्याचा कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर सँडेला परतावं लागलं असतं पॅव्हलियनच्या रस्त्याला परंतु इथे मात्र नशिबाने साथ दिली कारण नशीब सुद्धा फार महत्त्वाची भूमिका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा अर्थातच लक फॅक्टर. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11. चला नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 311 स्टँड आपण पाहत आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर सौभाग्य होती स्वप्ना समीर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य उंबरपाडा सफाळे हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकार बॉय स्पोर्ट्स स्टँड्स आपण पाहू शका आणि उपस्थिती नोंदवता पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 18,999 एवढे मात्र वॉच केलेला आहे या स्पर्धेला. जवळजवळ 19,000च्या वरती झालेल्या आहेत आणि 614 जण मात्र या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पाटील नेटवर्कची स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते.
क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर मंगलमूर्ती विरातन संघाने अप्रतिम खेळ सादर केला. एका साईडला MSF 11 माकुणसार संघाने सुपर खेळ करत असताना आपण पाहू शकला तो संघ. गुड डिलिव्हरी खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण जयेशच्या माध्यमातून. जयेशकडे ही स्पेशालिटी आहे. गुडलेन स्पॉटवरून चेंडू ज्या वेळेला मात्र पिच होतो ना त्यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर निघाल्यानंतर एक वेगळाच तुम्हाला होप्स वाढतो आणि एखाद्या चांगल्या फलंदाजाला जर तुम्ही बीट करत असतील तर डेफिनेटली तुमचे होप्स हे ऑटोमॅटिकली वाढताना पाहायला मिळतात. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. गली रिजनमध्ये मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. कदाचित तो झेल टिपला असता तर डेफिनेटली मात्र या ठिकाणी बाद होण्याचे चान्सेस आणि प्रेशर वाढण्याचे चान्सेस यावेळेला जरूर होते. दबाव वाढण्याचा प्रयत्न यावेळेला करत नाही आहेत आणि त्याचा मात्र नतीजा जर आपण पाहिला तर धावांवर यावेळेला 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रन्स ऑन द बोर्ड. जयेश यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि यस दैव देतेनी कर्म नेते. यावेळेला सँडीला परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात. मात्र सँडी बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ विन होतोय तर संदीप पाटील आणि धनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपण पाहतायत ही स्पर्धा अप्रतिम आणि उच्च दर्जाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजकाल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वेगवेगळ्या स्पर्धा मात्र मोठमोठ्या प्रमाणात खेळवल्या जातात आणि कॉम्पिटिशन वाढत चाललंय. इथे मात्र 1 लाख स्पर्धा असेल तर लगेच आपण 1,25,000ची स्पर्धा पाहतो. तदनंतर 1.5 लाखापर्यंत ती स्पर्धा पोहोचते. 2 लाखाच्या घरामध्ये ती स्पर्धा पोहोचते. 2 लाखावरून 3 लाखाच्या घरामध्ये पोहोचते. 3 लाखावरून 5 लाखाच्या घरामध्ये ती स्पर्धा पोहोचली जाते. म्हणजेच हे कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतं. परंतु एक खास करून वैशिष्ट्य या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या विटी लाईनमध्ये जर आपण पाहिलं तर स्पॉन्सरशिप न मिळताना सुद्धा मात्र आपल्या स्वतःच्या खिशातून मात्र आपण स्पर्धा भरू शकतो हे विटी लाईनकरांनी मात्र आत्तापर्यंत दाखवून दिलं गेलं आहे. कारण मुंबईमध्ये गेलात वसई विरारमध्ये गेलात तर तुम्हाला डेफिनेटली थोडंफार कुठेतरी मदतीचा हातभार मिळतो. परंतु इथे जर आपण विचार केला तर विटी लाईनकरांसाठी मात्र एक टफ असतं की अशा वेळेला मात्र हे एवढं सर्व खर्च कसं उचलायचं. परंतु आपण नोकरी धंद्यातून मात्र काही वेळेला मी पाहिलेलं आहे बऱ्याच ऑर्गनायझरला मात्र आपण पाहताय स्वतःच्या खिशातून 2, 3, 5 हजारापर्यंत मात्र स्वतः वैयक्तिक मात्र त्या ठिकाणी अगोदर पैसे खर्च करतात. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला फुल टॉस बॉलला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली नाही. विंकोश मात्रे त्या ठिकाणी आपण पाहताय. संदेश बॅक टू द डगआउट. संदेश राऊत यावेळेला आपण पाहू शकाल एक बिग हिटर. जलसारचं मैदान ज्याने गजबजवलं होतं तोच खेळाडू मात्र आता फ्लॉप शो ठरत असताना पाहायला मिळतोय. जयेश यावेळेला इज ऑन अ हॅट्रिक. जयेशच्या आतापर्यंत आपण पाहिलं रनआउट झालेला होता क्षमस्व. इथे मात्र 4 बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. राऊत या ठिकाणी फ्लॉप शॉट ठरला गेला. बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पहिला हाफ आपण पाहणार आहोत 40+ क्रिकेट सॅटर्डेच्या दिवसामध्ये आणि संपूर्ण मात्र जुने जाणते खेळाडू लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. आणि पहिला हाफ जर आपण पाहिला ॲडजस्टेबल करण्यात येणार आहे कारण दुरून संघ येणार आहेत आणि त्याकरता मात्र आपण पाहू शकतायत कुठेतरी ॲडजस्टमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि पहिला हाफ क्लिअर करणार आहोत तो सॅटर्डेच्या दिवसामध्ये. याची सुद्धा मात्र आमच्या 40+ खेळाडूंनी नोंद घ्यावी. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत मात्र तो पूर्ण लॉट्स या ठिकाणी येईल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. घड्याळ 3:30 वाजलेत आणि इथून आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. म्हणजे जवळजवळ 24 ओव्हर आणि इथून जर आपण विचार केला तर 27 ओव्हरचा खेळ आजच्या दिवसामध्ये होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु करावाच लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉडमॅनचा उपयोग व्यवस्थित होऊ शकला नाही. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही आणि इथे मात्र सिंगल मिळाली. शॉर्ट लेगला संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 13 वर जाऊन पोहोचले गेली. खूप चांगली गोलंदाजी. जयेशचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 55 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतायत आतापर्यंत थोडीशी नामुष्की ओढवली गेली. स्ट्रगल करतायत फलंदाज. खेळपट्टी प्रेमात पडते जयेशच्या.
यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. हेमंतचा हा फटका मात्र मिस टायमिंग. विंकोश मात्र त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीयेत. कॅच नंबर 2 जयेशला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सफलता मिळते. 2 गडी बाद आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 2. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. 2 षटक पॉवर प्लेची बंधनं होती. या पॉवर प्लेच्या बंधनात पॉवरफुल गोलंदाजी करत मात्र प्रतिबिंब आणि यावेळेला अधिराज्य गाजवलं ते जयेश या गोलंदाजाने. 13 धावा 6.50च्या सरासरीने, म्हणजेच येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 42 धावांचं लक्ष असेल. 14ची सरासरी यावेळेला मेंटेन करावी लागेल. चला, नो मीटिंग नो टाइम. लवेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. जे महाराष्ट्र चिखलपाडा संघाने केलेला कमबॅक. पहिल्या षटकात 11 धावा नानूच्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा फक्त अवघ्या खर्च केल्या गेल्या. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये यावेळेला सुपूर्त केलं जाईल. यावेळेला मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म बॉलर मिस्टर अंकुश त्या ठिकाणी आपण पाहतायत. जलसरच्या मैदानात 5 विकेट घेणारा हा गोलंदाज, अप्रतिम ऑल ऑफ 5 विकेट्स ज्याच्या नावावर आपण पाहू शकलात. तोच गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर अंकुश एक कलाकार म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आहे, परंतु ती टिकून ठेवणं ही एक साधना आहे. ज्यावेळेला तुम्ही टीम मीटिंग घेताना त्यावेळेलाच आपण ही चर्चा करायला हवी, तू मात्र कोणत्या क्षेत्रामध्ये उभं राहायला हवं. मात्र हा वेळ वाचेल. जेव्हा तुम्ही टीम मीटिंग घेता तर सेलिब्रेशन करता, परंतु तिथे विचार विनिमय करा की आता मात्र तुला लेफ्ट हँड बॅटर आलेला आहे, तुला या क्षेत्रात मात्र उभं राहावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये कर्णधार एकच असावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. ही कुठेतरी मनाला खंत वाटते. कर्णधार म्हणून जबाबदारी ही तुम्ही देताना त्यावेळेला मात्र ते विचार विनिमय करून देणं फार महत्त्वाची गोष्ट. फक्त एकाचेच हातवारे मात्र गेले पाहिजे सगळीकडे. फुलटॉस बॉल जरूर होता. आउटसाइड दी लेग स्टंप चेंडू निघून जातोय. सुमितच्या हातामध्ये हा चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 1877 पासून जो प्रवास सुरू झाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तो आतापर्यंत थांबेन असा झाला आणि थांबणारही नाही. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला आहे. पॅडीच्या बॅटमधून मात्र एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. इथे मात्र कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. इथे पूर्णपणे मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. गॉन तो मिट जाएगा ए बापाला रे बापाला. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. यस, शेखर जर आपण पाहिलं तर अंकुशला पाहिल्यानंतर विवेक दवणे, दांडी एक्सप्रेस या गोलंदाजाची आठवण येईल. अशा प्रकारची त्याची पर्सनॅलिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक लेफ्ट आर्म सुद्धा गोलंदाज आहे विवेक दवणे. क्लास आणि क्वालिटी दर्जाचा एक गोलंदाज म्हणून ज्याने अनेक फलंदाजांना थैथया नाचवलंय आणि त्याच्या बंधूने तर मात्र हितेश दवणेने अनेक गोलंदाजांना नाचवलेला आहे. परंतु आता क्रिकेट दांडीचं फार मोठ्या प्रमाणात बदललं. वेगवेगळ्या विभागामध्ये आपण पाहतायत लेजंड खेळाडूने रिटायरमेंट घेतल्यानंतर आपण पाहतो क्रिकेटला फार कलाटणी मिळाली. नवीन खेळाडूंचा भरणा आपल्याला खेळाडूंमध्ये संघामध्ये पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या दिशेने मात्र यावेळेला चेंडू आपण पाहताय पिच केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. 14 धावा फलकावर. तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. एफर्ट स्वतः घेत असताना अंकुश त्या ठिकाणी आपण पाहत आहे. ही खासियत राहिली अंकुशची की एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. म्हणजेच फलंदाजाला फलंदाजाचा अभ्यास करणं, पहिला बॉल तो कसा खेळेल, त्याचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, मिडल स्टंपवरून गार्ड घेतले का, तो शफल होईल का, तो मोठा फटका मारेल का, ह्या सर्व काही गोष्टी मनकवडा ज्याला म्हटलं जातं त्या गोष्टींची मात्र जाण असणारे गोलंदाज असतात.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि चेंडूला फील्ड करेपर्यंत राजू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फेकी करेपर्यंत ॲक्युरेट यावेळेला फेकी केली जाते. सुमित थोडासा फंबल होतोय, परंतु यावेळेला 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 2 धावांच्या मदतीने DCC दातिवरे संघाची जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि लगेच आपण सुरुवात करणार आहोत नेक्स्ट मॅचला. यावेळेला आपण पाहतात बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केलं जाईल. कोणती धाव मात्र येत नाहीये. पहा, पहिले 2 ते 3 फलंदाजांनी नाराज केलं. संदीप मात्र सँडी रनआउट झाला. त्यानंतर रितेशने मात्र एक चौकार आला होता, सॉफ्ट डिसमिसल झाला. झेलकरवी फलंदाज बाद झाला. हेमंतच्या बॅटमधून एक चौकार आला, परंतु जास्तीत जास्त वेळ राहू शकला नाही. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त कणखर फटका लवेशच्या बॅटमधून. लवली स्ट्रोक, सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावां करता. प्रमोद, एकदा आपण समीकरण बघूया आणि त्याचबरोबर लगेच जाऊया ड्रॉकडे. 40+ ड्रॉ या ठिकाणी होतोय. मॅचचं समीकरण काय आहे? 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. 12 बॉल 32 धावेची आवश्यकता. थँक्यू प्रमोद. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, मंचावरती या, कारण मंचावरती आपण दिनांक आहे 16/12/2023. लीजन खेळाडू या मंचावरती असणार आहेत. तर एका लहानग्याला आम्ही बोलवलेलं इथे. त्या मित्राचं नाव आहे नितेश. तर जास्त वेळ न घेता आपण ड्रॉ करणार. सामन्यावरती देखील लक्ष असणार आहे. काही ॲडजस्टमेंट प्रमोदने त्याची अनाउन्समेंट ऑलरेडी केलेली आहे या 40+ दुरून येणाऱ्या संघांसाठी विशेष करून. तर पहिली चिठ्ठी आपण काढूया. ड्रॉ या ठिकाणी तयार होतो आहे. अर्थात नितेश या, पहिल्या 2 चिठ्ठ्या. VBP पनवेल आणि त्यांच्या विरुद्ध असेल संघ जितू रिची निलेश 11 डोंबिवली. त्यानंतर उर्वरित 2 चिठ्ठ्या आपण बघूयात. ड्रॉ या ठिकाणी केला जातो आहे. कनक 11 भांडूप हा सामना असेल. परंतु तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा या ड्रॉच्या दिशेने जातो. दिनांक आहे 16/12/2023. पहिला सामना असेल शनिवारी. आपण हा सामना खेळ. यक्ष 11 सफाळे, श्री 19 बोरवली, वसई 11 RCC डोंबिवली ग्रामीण आहे. अर्थात या ठिकाणी हे जे सामने आहेत आपण 1-2 असे बघतोय. अर्थात ज्यावेळेस सामना जिंकेल तेव्हा निश्चितच तो सामना लगेचच, म्हणजे जिंकलेला संघ आहे तो लगेच खेळेल. त्यानंतर आपण सामना बघणार आहोत पनवेल वर्सेस जितू रिची निलेश 11 डोंबिवली. त्यानंतर असणार आहे कणक 11 भांडूप आणि जगडे पाटील दादर असा सामना असणार आहे. परंतु प्रमोद, तुमच्याकडे परत एकदा येतोय. ही माहिती आपण पुन्हा एकदा घेऊया. काही ॲडजस्टमेंट आहेत या सामन्यामध्ये, या स्पर्धेच्या निमित्ताने या ड्रॉमध्ये. जाऊया प्रमोदच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. त्यांचं या वेळेला मात्र आपण पाहू शकता तर ड्रॉ त्या ठिकाणी टाकले गेले. मान्या पॅकर्स चे प्रोप्रायटर रोहित किनी यांच्याकडून मात्र आपण पाहताय जयेशने जर मेडन ओव्हर यावेळेला हाताळली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलेलं आहे. ही ऊर्जा दिली जाते. रोहित किनी कालच्या दिवसामध्ये मंगलमूर्ती विराथन संघाला सुद्धा खूप ऊर्जा दिली होती. एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. स्पीडअप करा जरा गेम. प्रत्येक बॉलला जर वेळ यावेळेला दवडला तर येणाऱ्या काळामध्ये, कारण संदीपजी किनी यांनी जसं दर्शवलं की आम्ही 4 षटकांच्या खाली मात्र सामने खेळवणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा मात्र तो प्रवास करावा लागेल. परंतु तेवढंच मात्र टेन्शन असेल शेवटच्या दिवसामध्ये त्या आयोजकांना, कारण आयोजक मात्र सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, वेळेचं भान ठेवून मात्र तुम्हाला वेळेवर बोलवतात. आणि जर तुम्ही टाईम स्पेंड केला तर डेफिनेटली मात्र आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. यावेळेला मोठा फटका, सुपर टायमिंग. राजू मात्र यावेळेला अखेरपर्यंत त्या चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू जरूर निघून जातोय षटकाराकरिता. 6 धावा. सुपर टायमिंग, ब्युटिफुल.
बिग ब्लास्ट षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते DCC दातिवरे या संघाची तब्बल 30 या धावसंख्येवर. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जयेशला. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. मात्र यावेळेला यष्टीरक्षक सांगतात की स्ट्रेंथ तुझी जयेश हीच आहे. गुडलेन स्पॉटवरून चेंडू टॉस होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जेव्हा तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करताना त्यावेळेला थोडंसं त्रस्त होतात फलंदाज, बॅटचं फेस ओपन करतात आणि जर थोडासा चेंडू टॉस झाला तर लगेच बॅटचं फेस झाकत असताना पाहायला मिळतात, क्लोज करतात लगेच, कारण जेणेकरून कॉट बॅहँड होणार नाहीत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विरलजी नायर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 31, म्हणजे इथून 24 धावांचा प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूमध्ये 24 धावा हे सामन्याचं समीकरण. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे आला कुठे. नवीन फलंदाज मिस्टर योगेश निजाई या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. यावेळेला मात्र ऑन साइडला पुलचा फटका पॉवरफुल आहे का राजू, त्या ठिकाणी आपण पाहू शकताय काय झेल टिपलाय, डोळ्याचं पारलं फिटणारा हा झेल आपण पाहू शकाल. आणि पाहायचं यावेळेला टच झालेत की नाही त्यासाठी पंचांनी मात्र या ठिकाणी जरूर विचारपूस थर्ड अंपायरकडे केलेली आहे, जेणेकरून कोणत्याही मात्र संघाला त्याचं नुकसान होणार नाही. त्यासाठी आमचे कॅमेरामॅन तटस्थ असतात, प्रत्येक चेंडू कॅप्चर करण्यासाठी आपण पाहत आहेत. मुनीत कुडू असतील, बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्क म्हटलं की सुंदर कॅमेरामॅन म्हणून अनुराग चव्हाण यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज बाद. वॉट अ कॅच बाय राजू. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर लवेश बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलपर्यंत मात्र जर लवेश राहिला असता तर डेफिनेटली मात्र सामन्याचं चित्र अजून सुद्धा पलटलं असतं. प्रणित नवीन फलंदाज न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 24. राहुल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काही वर्षापूर्वी मात्र राहुल हे नाव नाशिक सिन्नरचा गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात मात्र प्रसिद्ध झाला होता. लेफ्ट आर्म तो सुद्धा होता, एक उंच सकल बांध्याचा होता, परंतु जर्क गोलंदाज चक्क गोलंदाज चालणार नाही. तेव्हापासून मात्र आपण कित्येक गोलंदाज हे मात्र जेव्हा झळाळले होते त्यानंतर ते मात्र कधी दिसले नाही. काही गोलंदाजांनी सुधारणा केली आणि ती स्पर्धा मला अजूनपर्यंत आठवते. जवळजवळ 45 ते 50च्या घरामध्ये बॉलर फेकी काढले होते. ते पंच होते हेच अजित म्हात्रे, विरल नायर, आशुतोष व्यवहारे. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. कधी कधी गैरसमज होत असतो की जर्क गोलंदाज जर मला या ठिकाणी पंचांनी काढला तर माझी कारकीर्द संपेल, परंतु तसं नाही आहे. ऑन साइडला योगेश निजाईचा हा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि जतीनने मात्र त्या ठिकाणी केली चुकी. सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 33 धावा. आदरणीय सन्माननीय जनार्दनजी आबा घरत विठ्ठलवाडी त्यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. संपूर्ण माहिती मात्र यावेळेला नवज्योतजी या ठिकाणी देत असताना आपण पाहू शकाल, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल या ठिकाणी ते अदा करतायत. सुंदर मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण देत असताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहत आहेत. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 आणि विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे 4. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेलाय. तडाखेबंद फटका तर आहे, परंतु नानू त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. जयेश आय थिंक सो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश व्हेरी वेल कॅच. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भौमिक. 8 गडी बाद झालेत आतापर्यंत. कोणत्याही फलंदाजाने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता तग लावून राहिले नाही. लवेच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून मोठ्या धाव्यांची खेळी झाली नाही.
3 वर एक फलंदाज 4 5 0 1 14 1 0. मात्र हे धावसंख्या आहे, टेलिफोन नंबर नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतात गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. सुरेख चेंडू नाही आहे कारण थोडासा मात्र चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडासा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर यावेळेला निघून गेला आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. वाईटच्या स्वरूपात एकदा ॲड होते आणि संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. 21 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे 3 बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा जिंकल्यानंतर संदीप पाटील आणि धनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज लागलं गेलं होतं आणि ते हळूहळू मात्र प्राईजचे पात्र यावेळेला ठरतील. विंकोश मात्रेचे 2 झेल अप्रतिम पाहायला मिळाले. जयेशने मात्र टिपलेली एक झेल आपण पाहतायत आणि जबरदस्त गोलंदाजी करत जयेशने या सामन्यामध्ये मात्र थांबून ठेवलं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा बाउन्स मिळाला आणि काय सुमितची मात्र यावेळेला यष्टी रक्षण पाहायला मिळतं. सुपर नाईस विकेट किपिंग. फलंदाज बाद. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. देवेश. यानंतर जागमाता रावळे संघ आपण सज्ज राहायचं आहे आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळेल 30-11 म्हटलं की विनोदजी पाटील स्वतः मात्र आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघावर तेवढंच मात्र प्रेम त्यांचं राहिलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पहिल्यांदा मात्र संघ असा असेल की DCC दातिवरे ऑल आउट झालाय. म्हणजेच इथे ते सुद्धा पाहायला मिळालं. 4 विकेट सुद्धा आपण रितेशच्या पाहिल्या. विकेट मेडन ओव्हर सुद्धा जगदीश पाटील मॉर्कलची आपण पाहिली. अर्धशतक सुद्धा आपण पाहिलं ते मृदुल पाटीलचं. कालच्या दिवसामध्ये प्रतीकची अप्रतिम फलंदाजी आपण पाहू शकला. दांडाखाडी या संघाचा लेफ्ट हँड बॅटरची काही अर्धशतकापासून दूर राहिला परंतु जबरदस्त खेळ त्यांचा सुद्धा आपण काल पाहिलात आणि MSF 11 माकुंसार संघाबरोबर तो 2 हात करताना पाहायला मिळेल आणि तो संघ जिंकेल. तो मंगलमूर्ती विराथन या संघाबरोबर खेळेल. चला आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट यावेळेला सन्मानित करणार आहोत.